वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्नॅथोस्टोमॅटा याचे सुपर क्लासेस पाहत होतो. तर आज आपण पाहणार आहोत क्लास एव्ज. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लास ॲम्फिबिया आणि रेप्टाइल्स हे पाहिले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचे क्लास एव्ज दॅट इज बर्ड्स आणि मॅमल्स हे पाहणार आहोत. क्लास एव्ज. The characteristic features of birds are presence of feathers, and most of them they can fly, but some are flightless birds like ostrich. The aves, the class aves is consisting of birds, and birds are with presence of feathers. त्यांच्यामध्ये पंख असतात, and due to which they are able to fly, ज्यामुळे ते उडू शकतात. But some are फ्लाइटलेस बर्ड्स, जे उडू शकत नाहीत, लाईक ऑस्ट्रिच, पेग्विन. देन दे पजेसेस बीक. त्यांच्यामध्ये माउथ हे स्ट्रक्चर बीकमध्ये कन्वर्ट झालेलं पाहायला मिळते. द फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. बघा, बाकी ॲनिमल्सपेक्षा एव्स जे आहेत हे एरियल लाईफ जगणारे आहेत, म्हणजे हवेमध्ये उडणारे आहेत. मग त्यांच्या शरीरामध्ये असे काही चेंजेस होतात, ॲडॅप्टेशन्स होतात की ज्यांच्यामुळं ते फ्लाय करू शकतात किंवा उडू शकतात. मग व्हॉट आर द कॅरेक्टर्स विच आर हेल्पफुल इन फ्लाईंग आर? नंबर 1, फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. त्यांच्यामध्ये आपण पाहतो की टेट्रापोडा हा जो सुपर क्लास आहे, दे आर लिंब बिअरिंग ॲनिमल्स, बरोबर, ज्यांच्यामध्ये हात पाय हे स्ट्रक्चर आहे. परंतु एव्ज हा जो क्लास आहे यामध्ये जे फोर लिम्स आहेत, ज्यांना आपण हात म्हणतो, दे आर मॉडिफाईड इन टू विंग्स. त्यांचं रूपांतर हे विंग्समध्ये होतं आहे, ज्यामुळे ते उडू शकतात. द हाइंड लिम्स हॅव स्केल्स अँड मॉडिफाईड फॉर वॉकिंग, स्विमिंग ऑर क्लॅप्सिंग द ट्री ब्रांचेस. हाइंड लिम्स म्हणजे पायाचा भाग आहे, याच्यावर स्केल्स पाहायला मिळतात. आणि हाइंड लिम्स आर मॉडिफाईड फॉर वॉकिंग, स्विमिंग अँड क्लॅप्सिंग द ट्री ब्रांचेस. या हाइंड लिम्सचा जो उपयोग आहे ते चालण्यासाठी किंवा पोहण्यासाठी, जसं डकसारखे बर्ड आहेत त्यांच्यामध्ये पोहण्यासाठी, किंवा क्लॅस्पिंग द ट्री ब्रांचेस, ट्रीच्या ब्रांचेस पकडण्यासाठी ते करत असतात. देअर स्किन इज ड्राय विदाऊट ग्लँड्स. स्किन ड्राय आहे, त्यावर ग्लँड्स नाहीत. एक्सेप्ट द ऑइल ग्लँड्स आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ टेल. काही ऑइल ग्लँड्स आहेत आणि त्या पण टेलच्या तळाशी, बेसला आहेत. एंडोस्केलेटन इज फुल्ली ऑसिफाईड. एंडोस्केलेटन म्हणजे स्केलेटन, द स्ट्रक्चर्स विच आर गिविंग शेप टू द बॉडी. आणि जेव्हा ते शरीराच्या मधून प्रेझेंट आहेत तेव्हा त्याला आपण एंडोस्केलेटन असं म्हणतो. म्हणजे हे जे एंडोस्केलेटन आहे हे फुल्ली बोन्सपासून तयार झालेलं आहे. लॉंग बोन्स आर हॉलो विथ एअर कॅव्हिटीज, दॅट इज न्यूमॅटिक. जे लॉंग बोन्स आहेत ते पोकळ आहेत, त्यांच्यामध्ये एअर कॅव्हिटीज आहेत. एअर कॅव्हिटीजला न्यूमॅटिक कॅव्हिटीज असंही म्हणतात. आता ह्या एअर कॅव्हिटीजमुळं काय आहे, बॉडीचं वजन हे कमी होतं आहे आणि दॅट इज हेल्पफुल फॉर फ्लाईंग. उडण्यासाठी जसं त्यांना विंग्स मदत करतात तसं त्यांचे बॉडी स्ट्रक्चर, बोन्स जे आहेत हॉलो आहेत आणि त्यामुळं ते इझिली फ्लाय करू शकतात. द डायजेस्टिव्ह ट्रॅक ऑफ बर्ड्स हॅव ॲडिशनल चेंबर्स, दे आर द क्रॉप अँड गिझार्ड. जर बर्डच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जर आपण स्टडी केला तर त्यामध्ये आपल्याला 2 चेंबर्स हे एक्स्ट्रा पाहायला मिळतात, आणि ते म्हणजे क्रॉप आणि दुसरं चेंबर आहे गिझार्ड. देन हर्ट इज कम्प्लिटली 4 चेंबर्ड. रेप्टाईल्सपर्यंत आपण पाहिलं होतं की हर्ट हे 3 चेंबर्ड आहे. फक्त क्रोकोडाईल जे आहे यामध्ये आपल्याला 4 चेंबर्ड हर्ट पाहायला मिळतं आहे. परंतु बर्ड्समध्ये, सगळ्या बर्ड्समध्ये हर्ट इज कम्प्लिटली 4 चेंबर्ड. 4 चेंबर आहेत. 2 आर ऑरिकल्स अँड 2 आर ventricles. They are warm blooded animals that is known as homoeothermus. रेप्टाईल्सपर्यंत आपण पोइक्युलोथर्मस हे पाहिले होते.
कोल्ड ब्लडेड होते. आता एव्ह जे आहेत हे वार्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत. दॅट मीन्स दे आर एबल टू मेंटेन अ कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. शरीराचं तापमान हे बाह्य तापमानावर अवलंबून नसून ते कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. देन रेस्पिरेशन इज बाय लंग्स. लंग्सद्वारे रेस्पिरेशन केलं जातं. अँड एअर सॅक्स आर कनेक्टेड टू लंग्स. दे सप्लिमेंट द रेस्पिरेशन. एअर सॅक्स ॲल्व्होलाई ज्याला म्हणतात आणि ह्या ॲल्व्होलायद्वारे रेस्पिरेशन हे कंप्लीट केलं जातं. सेक्सेस आर सेपरेट. सेक्सेस आर सेपरेट म्हणजे दे आर युनिसेक्शुअल. मेल बॉडी वेगळी आणि फिमेल बॉडी वेगळी. फर्टिलायझेशन इज इंटरनल. मेल आणि फिमेल गॅमेटचं जे फ्युजन होणार आहे ज्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो, दॅट इज इंटरनल. म्हणजे हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये फर्टिलायझेशन होत असते. दे आर ओव्हिपॅरस म्हणजे एग्ज लेइंग आहेत, अंडे देणारे आहेत. अँड देअर डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. एक्झाम्पल आर कॉर्वस, कोलुंबा, सिटॅक्युला, स्ट्रुथियो, पॅवो. त्यानंतर टेनोडायटिस and neophron. These are the examples. Look at the pictures. Flightless bird is ostrich and penguin also flightless bird. Other are flying birds. Then next class is mammals. Mammals, these are found in variety of habitats. Habitat is a living place. हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही पोलार आईस कॅपवर आहेत. Some are in deserts, mountains, forest, grassland म्हणजे हिरवळीचा जो गवताळ भाग आहे त्याला. And some are in dark caves. Some of them they are adapted to fly or live in water. जसं आपण पाहतो बॅट, they are adapted to fly आणि वॉटरमध्ये राहणारे डॉल्फिन आहे किंवा व्हेल आहे हे मॅमल्स आहेत जे की वॉटरमध्ये राहतात. द युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅमेलियन इज presence of milk producing gland, that is mammary glands, by which the young ones are nourished. आता मॅमेलियन हा जो क्लास आहे याचं नाव कशावरून पडलंय तर त्यांच्यामध्ये मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड आहेत ज्यांना मॅमरी ग्लँड्स असं म्हणतात. अँड द रोल ऑफ दॅट ग्लँड, दे प्रोड्यूस मिल्क तयार करतात ज्यांच्यामुळं त्यांचे जे काही यंग वन्स आहेत त्यांचं न्यूट्रिशन हे केल्या जाते. They have 2 pairs of limbs and that are adapted for walking, running, climbing, burrowing, swimming or flying. टेट्रापोडा आहे, 2 pairs of limbs आहेत आणि ह्या लिम्सचा वापर ते वेगवेगळ्या कामासाठी करतात डिपेंडिंग अपॉन देअर हॅबिटेट. काही वॉकिंगसाठी, काही रनिंगसाठी, काही क्लाइम्बिंगसाठी, बरोईंग म्हणजे खड्डा करण्यासाठी, देन फॉर स्विमिंग और फॉर फ्लाइंग. The skin of mammals is unique in possessing hairs. मॅमल्सची जी स्किन आहे त्यावर आपल्याला युनिक कॅरेक्टर पाहायला मिळते, दॅट इज द प्रेझेन्स ऑफ हेअर्स. देन एक्सटर्नल इयर्स ऑर पिन्ना इज प्रेझेंट. आपण पाहिलं की रेप्टाइल्स आणि ॲम्फिबियनमध्ये एक्सटर्नल इयरच्या जागेवर टिम्पॅनम हे स्ट्रक्चर आहे. तर मॅमल्समध्ये एकतर एक्सटर्नल इयर असते नाहीतर पिन्ना हे स्ट्रक्चर पाहायला मिळते. Then different types of teeth are present in the jaw. Jaw किंवा माउथ किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये आपल्याला 4 प्रकारचे टीथ हे पाहायला मिळतात. हर्ट इज 4 चेंबर्ड, 2 ऑरिकल आणि 2 व्हेंट्रिकल असं 4 चेंबरचं हर्ट आहे. अगेन दे आर होमोइओथर्मस, वार्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत. रेस्पिरेशन इज बाय लंग्स. Again, sexes are separate and fertilization is also internal. It occurs in the female body. They are viviparous. Viviparous म्हणजे giving birth to their young ones.
त्यांच्यामध्ये अंडे न देता सरळ त्यांच्यासारखेच लहान जीव ते जन्माला देतात. बट ओनली एक्सेप्शन इज ऑर्निथोरसिंचेस, दॅट इज प्लॅटिपस विच इज ओव्हिपॅरस. तो फक्त एकटा प्लॅटिपस जो आहे हा ओव्हिपॅरस आहे, अंडे देणारा आहे. रिमेनिंग जे आहेत सगळे हे वायवापॅरस पाहायला मिळतात. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. एक्झाम्पल ओव्हिपॅरस एक्झाम्पल जे आहे दॅट इज ऑर्निथोरसिंचेस किंवा प्लॅटिपस आहे. तर याशिवाय व्हायवापॅरस जे आहेत हे आपल्याला बरेच पाहायला मिळतात. मार्कोपस, टेरोपस, कॅमेलस, मकाका, रॅटस, कॅनिस, फेलिस, इलिफस, इकस, त्याच्यानंतर डेल्फिनस, बेलॅनोप्टेरा, पॅन्थेरा टायग्रिस and Panthera leo. These are the examples of viviparous mammals. बघा सेंटरचा जो फक्त एकमेव आहे प्लॅटिपस ऑर्निथोरसिंचेस तोच आहे जो फक्त ओव्हिपॅरस आहे. रिमेनिंग जे आहेत हे सगळे आपल्याला वायवापॅरस ॲनिमल्स पाहायला मिळतात. फ्लाइंग फॉक्स त्याला आपण बॅट म्हणतो. Here are some questions solved and thank you.